की ते पत्र होतं त्याच्यावर भाजपसोबत जाणं आणि सरकारमध्ये सामील होणं याचा स्पष्ट उल्लेख होता आणि त्या पत्रावर ते पत्र कुणाला सगळ्या दिलं होतं? आमदारांनी त्याच्यावर सह्या केलेल्या होत्या. कुणाला दिलं होतं ते पत्र? ते पत्र त्यांनी द- म्हणजे कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये त्या पत्रावर सही झाली होती. रोहित पवार किंवा आव्हाडांनी देखील कबूल केलं की त्या पत्रावर आम्ही सही केली होती, पण आम्हाला माहिती नव्हतं की भाजपसोबत जायचंय. नाही नाही, त्यांनाही आठवत नसेल कशावर सह्या केल्या. 19 साली पहिल्यांदा 6 सेटमध्ये आम्ही सर्व आमदारांच्या गटनेता निवडीसाठी वगैरे अशा सह्या केलेल्या होत्या. ज्यावेळी विशेषतः पहाटेचा शपथविधी झाला त्यानंतर सगळे आमदार एकत्रित आले. त्या आमदारांच्याकडून अशा सह्या करून घेण्यात आल्या. बैठक झाली आमदारांची, सगळ्यांनी सह्या केल्या. हे राईट फ्रॉम द बिगिनिंग. त्यानंतर कधीही पक्षाच्या आमदारांना एकत्रित केलं आणि त्यांच्या सह्या घेतल्या असं कधी घडल्याचं मला तरी आठवत नाही. म्हणजे 2019च्या त्या पत्राचा गैरवापर केला अजितदादांनी असं तुम्हाला म्हणायचंय? असं वाक्य मी आता वापरणं याने आणखी नवे प्रश्न तयार होतील. जे 6 सेट्स पहिल्यांदा होते त्याच्यामध्ये किती आमदारांच्या सह्या होत्या हा प्रश्न विचारला का तुम्ही? ज्या पत्राचा उल्लेख करतायत त्यात किती आमदारांनी सह्या केलेल्या विचारलं का? त्यांचं म्हणणं होतं सर्व आमदारांनी सह्या म्हणजे केलेल्या किती? आहेत. म्हणजे किती? त्याच्यामध्ये म्हणजे किती? जयंत पाटलांचंही सही म्हणजे आहे. किती? म्हणजे किती? राष्ट्रवादीचे सगळे आमदार. तेच ना, तुम्ही यू हॅव टू बी मोर इंटेलिजंट वाईल यू आस्क दिस क्वेश्चन्स. 54 आमदारांच्या सह्या असतील, 54, बरोबर. तर त्या सह्या 19 साली घेतल्या. 53 आमदारांच्या सह्या असतील तर आमचे भारत भालके आमदार यांचं निधन झालं, बरोबर. त्याचा अर्थ ते नंतर घेतल्या. त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा फाइंड आउट करा की आमदार किती होते त्या सह्या करताना. पत्राचा आणि मी गैरवापर म्हणतोय तेच खरं आहे. या सुरुवातीला सह्या झाल्या आणि नंतर या काही लोकांचा असा आग्रह होता की आपण तिकडे जायला पाहिजे. तो आग्रह होता, त्याबद्दल दुमत नाही. पण आमदारांची अशी कधी भूमिका राहिली नाही. आमदार म्हणायचे तुम्ही सगळ्यांनी मिळून जे ठरवाल ते आम्हाला मान्य आहे. पण मग बाकीचे सगळे म्हणजे एकूण 40 आमदार अजितदादांसोबत गेले. आमदारांचं म्हणणं होतं भाजपसोबत जायचं ते की त्यावेळी अजितदादांसोबत जायचं. ते त्यावेळी म्हणजे आता आत्ता जे गेले 2019 साली किती आमदार होते त्यांच्यावर हे तुम्हाला माहिती आहे. आता जे आत्ता झालं त्याच्यामध्ये जे आमदार तिकडे गेले त्यांना सह्याच दिलेल्या आहेत आणि त्यांना समर्थन दिलेलं आहे, त्यांनी पाठिंबा दिलेला आहे. याची माहिती पवार साहेबांना होती? कशाची? अजितदादा भाजपसोबत जाणार याची? नाही, त्याच्या आधी 2-3 वेळा 8-10 जण आम्ही सगळे पवार साहेबांच्याकडे जाऊन ही भूमिका मांडली जायची तिथं. त्यावेळी पवार साहेबांनी त्याला कधी होकारार्थ दिला नाही. त्यांनी नेहमीच सांगितलं की मला भारतीय जनता पक्षाबरोबर जाणं शक्य नाही. याला जोडून सर प्रश्न आहे की ही जी घटना झाली, अजित पवार तिकडे गेले, याला पवारांचा हात आहे अशी चर्चा होते, राजकारणी पण बोलतात. त्याकडे तुम्ही कसं पाहता? आता मी ज्या बैठकांना उपस्थित होतो त्यात शरद पवार साहेबांनी ठामपणाने सांगितलं की मला भारतीय जनता पक्षाकडे येणं शक्य नाही. पक्ष फुटू नये, एकत्रित राहा, तुम्ही सगळे एकत्रित राहा, हीच साहेबांची इच्छा होती. पण ते कधी तिकडं हे सगळं ठरवून तुम्ही तिकडं जात असाल आणि ते भारतीय जनता पक्षाकडे जात असाल तर तिकडं मला येणं शक्य नाही असं स्पेसिफिकली पवार साहेबांनी एकदा नाही प्रत्येक वेळा सांगितलं. पण ही भूमिका ही महाविकास आघाडी झाल्यानंतरची पवारांची भूमिका आहे की भाजपसोबत जायचं नाही? महाविकास आघाडी झाल्यानंतर कुणीही भाजपकडे जाण्याचा विचार केला नाही. 19 झालं, 20 झालं, कोरोना झालं, 2-3 अर्थसंकल्प मांडून झाले आणि नंतर हा प्रश्न तयार झाला की भारतीय जनता पक्षाच्या बरोबर आपण अलायन्स करायचा. त्यावेळी हे मतभेद झाले राष्ट्रवादीमधले. हं. मात्र 2014 पासून राष्ट्रवादी भाजपसोबत जाण्यासाठी उत्सुक होती. म्हणजे त्यावेळेला तशा चर्चा होत होत्या. मला नाही वाटत तसं. कारण काय आहे की 2014चा निकाल ज्यावेळी लागला त्यावेळी काँग्रेस 40, आम्ही 44 अशी काहीतरी 41 अशी आमची संख्या आली. संख्या सभागृहात फक्त 80 जणांची.
समोरच्या बाजूने जवळपास 207 आमदार विरोधात राहणार हे ज्यावेळी लक्षात आलं त्या किमान समोरची आघाडी एकसंघ नसावी यासाठी राजकीयदृष्ट्या जे करणं आवश्यक होतं ते त्यावेळी आम्ही केलं, पण प्रत्यक्षात आम्ही कधी पाठिंबा दिला नाही. पण अजितदादांकडनं